अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा भगवान दत्तात्रयांच्या उपासनेतील सर्वात पवित्र आणि मुख्य मंत्र आहे। या मंत्राचा थेट अर्थ दत्तगुरूंचे स्मरण करून आत्मिक शांतता मिळवणे असा होतो। अवधूत म्हणजे ज्याने सर्व वासना, माया आणि संसाराचा त्याग करून परमानंद प्राप्त केला आहे असा संन्यासी। चिंतन म्हणजे सतत स्मरण करणे किंवा ध्यान करणे, आणि श्री गुरुदेव दत्त म्हणजे गुरूंचे गुरु असणाऱ्या भगवान दत्तात्रयांना शरण जाणे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा अर्थ सर्व वासनांचा त्याग केलेल्या परब्रह्म स्वरूप दत्तगुरूंचे मी मनापासून ध्यान आणि जय जयकार करतो। दत्तगुरु हे अत्यंत साधे, जंगलात किंवा विजनवासात राहणारे आणि भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारे देव आहेत। दत्त संप्रदायामध्ये गुरुचे स्थान सर्वोच्च मानले जाते। गुरु शिवाय मोक्ष नाही, ही या संप्रदायाची मूळ संकल्पना आहे। श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचेच अवतार मानले जातात। श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायाचा अत्यंत पवित्र आणि चमत्कारी ग्रंथ मानला जातो। याचे वाचन केल्याने संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा जप केल्याने मनातील भीती, नैराश्य आणि नकारात्मक विचार दूर होतात। पितृदोष किंवा घरातील क्लेश कमी होण्यास मदत होते, बुद्धी तीक्ष्ण होते आणि आत्मिक शांतता लाभते। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन। मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता। आरती ओवाळीता हरली भवचिंता, आरती ओवाळीता हरली भवचिंता।